पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आशा योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले। याबाबत पीएम मोदी म्हणाले की देशातील शेतकरी बंधू भगिनींना परवडणाऱ्या दरात खतांचा सतत पुरवठा व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्चही कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे कडधान्य आणि तेलबिया पिकांची किमान आधारभूत किंमत ठरेल, अशा पिकांच्या लागवडीत भारत स्वावलंबी होईल, शेतकरी सुखी होतील, त्यांचे उत्पन्न वाढणार आहे। साखर कारखान्यांनी आता मळीपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्याबाबतचा सल्ला साखर आयुक्तालयाने राज्यातील कारखान्यांना दिला असून या संदर्भातील मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या। त्यामुळे येणाऱ्या काळात प्रेसमड किंवा प्रेसकेक म्हणजेच मळीपासून बायोगॅसची निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे। महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बायोगॅस उत्पादनासाठी फीडस्टॉक म्हणून प्रेसमडचा वापर करून अतिरिक्त कमाई करण्यात मदत होऊ शकते। प्रेसमड पासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार केल्यास त्याचा उपयोग साखर कारखान्यांमधील कचरा व्यवस्थापन समस्या सोडवण्यासाठी, शाश्वत ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी आणि आपल्या जमिनीत सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी होणार आहे। नाफेडच्या कांदा खरेदीत चौफेर भ्रष्टाचार करण्यात आलाय। यात नाफेडच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे। मुळात सरकारला योजना भ्रष्टाचार करण्यासाठीच करायच्या आहेत का, याचं उत्तम उदाहरण म्हणजे एवढं मोठं गोडाऊन असूनही कांदा दिसून येत नाही। या नाफेड खरेदीची मुळापासून चौकशी झाली पाहिजे, असं स्पष्ट मत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी व्यक्त केले। नाशिकच्या नाफेडच्या गोडाऊनला भेट दिल्यानंतर नाफेडच्या कांदा खरेदी घोटाळा प्रश्नी बच्चू कडू यांनी सरकारला धारेवर धरलंय। लवकरात सणासुदीचा हंगाम सुरू होतोय। या काळात महागाई वाढू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे, कारण या काळात महागाई वाढणार का असा प्रश्न लोकांच्या मनात आहे। अलीकडेच सरकारने खाद्यतेल आणि इतर वस्तूंवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने महागाईत वाढ झाली होती। मात्र आता या सणासुदीच्या काळात महागाई नियंत्रणात राहील, म्हणजेच देशातील सर्वसामान्यांवर बोजा वाढणार नसल्याचा दावा सरकारने केलाय। त्यासाठी कमोडिटी उत्पादनांचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत। दहिगाव येथील शेतकरी शंकरराव लहाने यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवनवीन प्रयोग केले, तर शेती ही नेहमीच फायद्याची ठरते हे त्यांनी विविध प्रयोगातून दाखवून दिलंय। सध्या त्यांनी मोसंबी फळबागेतील 3 एकर क्षेत्रात डांगराचे आंतरपीक घेतले। त्या डांगराच्या वेलींना 5 ते 15 किलो पर्यंत फळ लागलंय। त्यातून त्यांनी 20 टन डांगराचे उत्पादन घेतलं असून लहाने यांना केवळ 2 महिन्यात 2.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळणार आहे। पीक उत्पादक शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसभरात पूर्ण क्षमतेने अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी वैजापूर तालुक्यातील भादली आणि धुंदलगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले। या दोन्ही प्रकल्पांमधून 40,000 युनिट वीज निर्मिती होत असून याद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो। प्राप्त वीज साठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित स्वरूपात वीज पुरवठा मिळत असल्याने त्यांच्यासाठी हा सौर ऊर्जा प्रकल्प मोठा उपयुक्त ठरला आहे। राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकांची जंगी तयारी सुरू केली आहे। विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत, परंतु राज्यातील कृषी विभागातील अनेक कर्मचारी सध्या इलेक्शन ड्युटीवर गेलेत। त्यामुळे आधीच जवळपास 60% जागा रिक्त असलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वात आधी इलेक्शन ड्युटी लागल्याने ऐन सुगीच्या हंगामात शेतकरी वाऱ्यावर सोडले गेलेत। जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून 4,200 रुपयांपर्यंत खाली घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक आठवडाभरात सुधारणा झाली आहे। काही आठवडे 4,200 रुपयांचे दर आता 4,500 रुपयापर्यंत पोहोचलेत। जळगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे दर 300 रुपयांनी वाढले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे यांनी दिली आहे।